नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्याकडे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे, की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा पालकांना पण माहिती असेल. पण आजच्या ह्या 23 तारखेच्या आजच्या 23 जूनला न्यूजपेपरमध्ये अशी एक हिंदी न्यूजपेपरमध्ये नवभारत टाइम्समध्ये एक न्यूज आलेली आहे. अगदी त्या अनुषंगाने मी तुम्हाला आज न्यूज सांगत आहे, की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येतात, की मॅडम एक्झाम होणार आहे का? तर ह्याच्यावरील खूप मोठा क्वेशन मार्क आहे. तर त्याच अनुषंगाने मी आज ही स्क्रीनवरती तुम्ही पाहतच असाल पिक्चर मी काढलेलाच आहे या न्यूजपेपरमधून, की केंद्रीय शिक्षा मंत्री जे आपले आहेत धर्मेंद्र प्रधान सर, तर त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे, की नीट एक्झाम कॅन्सल होणार नाही. तर अगदी तुम्ही ते पाहू शकता, गडबडी की जांच हाई लेवल कमिटी करेगी असं ते सांगितलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण अगदी त्या पेपरच्या माध्यमातून मी तुम्हाला छोटीशी एक न्यूज आहे हिंदीमधली, ती तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की त्यांनी काय दिलेलं आहे, की नीट पेपर पर बवाल थमा भी नहीं था कि नेट यूजी पेपर में गड़बड़ी की शिकायत के बाद उसे रद्द कर दिया गया। ओके, हे सगळ्यांना माहितीच आहे. पर बता दें कि नीट मामले पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई हो रही है। इस बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने नीट यूजी परीक्षा 2024 को लेकर उठ रहे सवालों का जवाब दिया है. तर इथे त्यांनी काय सांगितलं आहे, की प्रधान ने कहा है की नीट परीक्षा रद्द नहीं की जाएगी असं त्यांनी स्पष्ट इथं लिहिलेलं आहे. ते विद्यार्थियों का हित हमारी प्राथमिकता है. इससे किसी भी कीमत पर समझौता नहीं किया जाएगा. ओके, असं त्यांनी इथे सांगितलं आहे. आणि नीट एग्जाम मामले में हाई लेवल कमेटी बनाई जा रही है, जो पूरे केस की जांच करेगी. जो भी दोषी पा जाएगा, उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी. असं हे स्पष्ट अगदी आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान सर, त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे, की हे जे नेट यूजीचा पेपर गडबडीत झाला होता, त्यामुळे त्याच्यामध्ये ते कॅन्सल केली होती. पण आपली ही जी नीट एक्झाम आहे, आपली 2024 यूजी एक्झाम, तर त्याच्याबद्दल अगदी त्यांनी स्पष्ट त्यांनी तिथे त्यांचं मत त्यांनी ठामपणे सांगितलं आहे, की ही परीक्षा रद्द करणार नाही. म्हणजे परीक्षा रद्द नाही की जाएगी. स्पष्ट त्यांनी मागे पण सांगितलं आणि आजच्याही न्यूजपेपरमध्ये त्यांनी स्पष्ट हे सांगितलं आहे. अगदी तुम्ही अगदी पुढे मी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण झूम करून दाखवते. इथे पाहू शकता तुम्ही अगदी शिक्षा मंत्री का ऐलान कहा कि किसी भी सूरत में नीट परीक्षा रद्द नहीं करेंगे. अगदी हे नवी नई दिल्ली जयलोक हे पेपर आहे ह्याच्यामध्ये पण त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अगदी बऱ्यापैकी मार्क पडलेले जे आहे 600 प्लस आहेत विद्यार्थी, तर ते विद्यार्थी एवढं काही जास्त विचारत नाहीत. पण ज्या विद्यार्थ्यांना काही कमी मार्क आहेत, तर ते विद्यार्थी वारंवार फोन करून विचारतात, की मॅडम नीट एक्झाम होणार आहे का? तर त्या अनुषंगाने मी आज सांगत आहे, की अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल आणि सुप्रीम कोर्टनी पण अगदी सांगितलं आहे, की आपली एक्झाम परत होणार नाही नीट यूजीची. ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि आज 23 तारखेला जे आपले 1563 विद्यार्थी आहेत, त्यांची आज एक्झाम ऑलरेडी चालू झालेली आहे. 2 वाजता पेपर त्यांचा आज नीटचा चालू झालेला आहे आणि 30 तारखेला त्या विद्यार्थ्यांचा जी काही आज कंडक्ट होणार आहे ती एक्झाम, ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले त्या विद्यार्थ्यांची आज एक्झाम आहे आणि 30 तारखेला रिझल्ट आहे आणि 6 जुलैपासून ते अगदी काउन्सिलिंग पण स्टार्ट करणार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं मागच्या न्यूजमध्ये पण. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही जी आपली नीट यूजी एक्झाम झालेली आहे, रिझल्ट लागलेला आहे, त्याची काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होईलच आणि नव्याने जेव्हा 30 तारखेला रिझल्ट लागेल तेव्हा प्रत्येकाचं नव्याने ऑल इंडिया रँक पण येईल आणि लगेच 10-15 दिवसांनी आपलं स्टेट मेरिट काउन्सिलिंग लिस्ट पण चालू होईल, एस-एम-एल पण येईल आणि अगदी प्रोसेस पण स्टार्ट होईल. तर तमाम मी आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच सांगू इच्छिते, की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. अगदी आपली नीट यूजी एक्झाम परत होणार नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी तुम्ही आता ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स गोळा केले असतील, ती खूप चांगली गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगदी डॉक्युमेंट्स केलेले नाही, त्या विद्यार्थ्यांनी पण अगदी पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित अगदी बंच करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काही अडथळा येणार नाही आणि काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही सुरळीत तुम्ही चालू करणार. जे काही अगदी मराठी बांधव आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला एस-ई-बी-सी मधून जे सर्टिफिकेट्स मिळणार आहेत, त्यांनी पण आपले कास्ट सर्टिफिकेट्स आणि व्हॅलिडिटी काढून ठेवा, की त्यांनाही 10% जो कोठा आपल्याला महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे, त्याच्यामध्येही त्यांना लाभ घेता येईल. तर त्या ज्या काही विद्यार्थ्यांना डाऊट होता, तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन काही ज्या मुलांना डाऊट असेल तरी नक्कीच मला कॉल मेसेजवर विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्या नंबरवरून तुम्ही कॉन्टॅक्ट करून एनी टाईम कॉल करून किंवा मेसेज करून पण डाऊट्स तुमचे विचारू शकता. आणि असेच नवीन-नवीन मी व्हिडिओ घेत येत जाईल. ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून भविष्यामध्ये असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि ज्या तुमच्या आपले जे गावाकडले मुलं आहेत, ज्यांना ही न्यूज पोहोचलेली नसेल त्यांच्यापर्यंत त्यांनाही नक्कीच ही माझी लिंक तुम्ही पाठवा, की जेणेकरून त्यांनाही न्यूजबद्दल माहिती कळेल. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.